सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। धार्मिक उपक्रम राबवित ठिकठिकाणी रामनवमी साजरी। ठाण्यात सेट बिल्डर्स कडून ग्राहकांची फसवणूक, न्याय मिळेपर्यंत नागरिकांचा लढा सुरू। मुलुंडमध्ये स्वराज्य आणि सुराज्याकरिता मतदान करण्याचे मेधा पाटकरांचे आवाहन। मंदिरात विधिवत रामजन्मोत्सव साजरा करीत ठिकठिकाणी रामनवमी साजरी। जय जय राम जय श्री राम, दो अक्षर का प्यारा नाम। जय जय राम जय श्री राम, दो अक्षर का प्यारा नाम। राम नाम के जपने से ही, राम नाम के जपने से ही बन जाते सब बिगड़े काम। जय जय राम जय श्री राम, दो अक्षर का प्यारा नाम। जय जय राम जय श्री राम, दो अक्षर का प्यारा नाम। श्री विष्णूचा 8वा अवतार म्हणजे राम। चैत्र महिन्यातील नवमीला रामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो। राम या शब्दात इतके सामर्थ्य आहे की त्याचा जपनाम केला जातो। आहारी गेलेल्या अहंकारी रावणाचा वध करून रामाने सीतेला बंदिवासातून मुक्त केले। आई वडिलांच्या आज्ञेप्रमाणे 14 वर्षे वनवास भोगणारा, रावणाचा वध करणारा, बंधुप्रेम जपणारा अशा या श्रीरामाचा आज जन्मदिवस। ठाण्यातील श्री सिद्धेश्वर तलावाजवळ रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला। महाराजांनी मंदिरात कीर्तन केले। यावेळी भक्तजणही कीर्तनात सहभागी होते। कीर्तनामध्ये दशरथ राजाला पुत्रयोगाने झालेला आनंद, तिन्ही राज्यातील दशरथ राजांचे प्रेम, ऋषीसह साधलेला संवाद, अश्वमेध यज्ञ, राण्यांचे डोहाळे पुरविताना दशरथ राजाला झालेला आनंद, दुःख, रामजन्माच्या वेळी सर्व देवांनी कशाप्रकारे त्याचे स्वागत केले या गोष्टी येथे मांडण्यात आल्या। विधिवत पूजा, आरती, पाळणा म्हणत रामजन्म येथे साजरा केला, तर भक्तजणांनी यावेळी फुलांचा वर्षाव करीत रामजन्मोत्सवाचा आनंद घेतला। मंदिरात रामाचे दर्शन घेण्याकरिता भक्तजणांनी गर्दी केली होती। तसेच ठाण्यातील पाचपकाडीमध्ये साईबाबा मंदिरात रामजन्मोत्सव धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला आणि तिथे आलेल्या भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। जय जय राम जय श्री राम, दो अक्षर का प्यारा नाम। राम नाम के जपने से ही, राम नाम के जपने से ही बन जाते सब बिगड़े काम। जय जय राम जय श्री राम, दो अक्षर का प्यारा नाम। जय जय राम जय श्री राम, दो अक्षर का प्यारा नाम। जय जय व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोनावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे। रामनवमीच्या मुहूर्तावर मुलुंडमध्ये जलाराम बाप्पा मंदिराचे उद्घाटन करण्यात आले। मुलुंड पश्चिमेच्या विठ्ठलनगर येथे जलाराम सत्संग मंडळाद्वारे संत जलाराम बाप्पांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला। मागील 4 वर्षापासून या मंदिराचे निर्माण कार्य चालू होते। आज रामनवमीच्या मुहूर्तावर मंदिराचे उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जलाराम सत्संग मंडळाद्वारे महापूजेचे आयोजनही करण्यात आले। संस्थेतर्फे 60 वर्षापासून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। मुलुंडच्या JN रोडवर यापूर्वी जलाराम बाप्पांच्या छोट्या मंदिराची उभारणी करण्यात आली होती, परंतु जलाराम बाप्पांच्या भव्य मंदिर उभारणी करण्याचा मानस बाळगणाऱ्या मुलुंडकरांनी अखेर जलाराम बाप्पांच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात यश आल्याने सर्व भक्तांमध्ये आनंदाची भावना असल्याचे जलाराम सत्संग मंडळाचे ट्रस्टी दिलीप रवानी यांनी S9शी बोलताना व्यक्त केले। हम 60 साल से पुराना मंदिर है, हम चला रहे थे। घर मंदिर था हमारा, अभी ये शिखरबंद मंदिर बना रहे हैं यहाँ पर। और मुलुंड के सब लोगों ने बहुत सहकार दिया है, बहुत सारे पैसे दिए हैं। हमने 2010 में इसका भूमि पूजन किया था, अप्रैल 2010 में। और आज 4 साल के बाद राम भगवान का जो रामनवमी त्यौहार है, उसमें उसका हम सेलिब्रेशन करके मंदिर का ओपनिंग कर रहे हैं। और पूरे इंडिया के अंदर ये जलाराम बापा, माँ मीरबाई माँ और संत गुरु बोजलराम जी है, बोजलराम जी महाराज का एक ही मंदिर पूरा इंडिया के अंदर, सिर्फ मंदिर के अंदर जहाँ पर भी जलाराम बापा बैठे हैं संत, वहाँ पर राम जी है। और भी मंदिर भगवान जिधर जलाराम बैठे हैं और भी भगवान लोग हैं, एक ही मंदिर ऐसा है पूरा इंडिया में जो सिर्फ जलाराम बापा का मंदिर है।
मंदिराच्या निर्माणासोबत 4 मजली भक्तनिवासाचे निर्माण करण्यात आले आहे. तसेच संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजनही या इमारतीत करण्यात येणार असल्याची माहिती दिलीप रवानी यांनी दिली. यहाँ पर हमने बाजू में एक संकुल बनाया है, 4 माल का बिल्डिंग बनाया है, जिसके अंदर हमारी पुरानी एक्टिविटीज थी, जो मेडिकल सा है, एजुकेशनल सा है और फूड ग्रेन जो डिस्ट्रीब्यूशन का काम था वो कर रहे थे। जो भी पैसे गुरुवार को आते थे हमारे पास, गुरुवार को मंदिर खुला रहता, उसमें जो भी पैसे इकट्ठे होते थे वो रविवार के दिन हम वापस डालते थे। कोई फंड जमा रखते नहीं थे, वो पूरा पैसा। लेकिन अभी हमारे आयोजन ऐसा हो गया, बहुत सारे पैसे पब्लिक ने दिए हैं, उस पब्लिक का वो पैसों का उपयोग करेंगे और एक्टिविटी बढ़ाएंगे उसी लाइन में। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकर सह प्रिया शेट्टी, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. मैं मतदान नक्की करणार. मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा. मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे. मैं मतदान करणार. आधी मतदान करणार मग साइडवर जाणार. Though I travel lot, I'll make a point to cast my vote. Voting is as important as my duty. और ये भी कोई बुलण वाली गल है. पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे. मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतो. मी खूप उत्सुक आहे. आमचं मत आमचा अधिकार. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यात सेट डेव्हलपर्सकडून वसंत लॉन्स प्रकल्पातील फ्लॅट धारकांची फसवणूक. कष्टाने मिळवलेला पैसा गुंतवून आपल्या घराचे स्वप्न प्रत्येक कुटुंब बघत असते. आयुष्यभर कष्ट करून जमवलेली पुंजी घरासाठी बिल्डरकडे दिली जाते. वेळच्या वेळी पैसे भरून रीतसर करारपत्र करून देखील जेव्हा आपल्या हक्काची जागा मिळत नाही तेव्हा होणारे हाल आर्थिकदृष्ट्या तर महागात पडतात, पण नैराश्याच्या भावनेने अजूनही क्लेशकारक ठरतात. याचे प्रमुख कारण म्हणजे बिल्डरकडून होणारी फसवणूक. ठाण्यातील सेट डेव्हलपर्सने 2009 मध्ये वसंत लॉन्स प्रकल्पातील बिल्डिंग नंबर 2 म्हणजे ग्रीन्स इमारतीसाठी सुमारे 90 लोकांबरोबर रीतसर करार करून आजवर 70% पैसे घेतले आहेत. कराराप्रमाणे सप्टेंबर 2011 रोजी घराचा ताबा देण्यात येईल असे स्टेटमेंट देऊन 2.5 वर्ष उलटली तरी ग्राहकांना घराचा ताबा मिळाला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. 15 मजल्यापर्यंतचे काम बिल्डरने करून ही इमारत अर्धवट सोडली आहे. झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता ग्रीन्समधील फ्लॅटधारकांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली आहे. संघटनेच्या माध्यमातून सेट डेव्हलपरच्या अधिकाऱ्यांना भेटल्यावर त्यांनी अतिरिक्त पैशांची मागणीही केली असल्याची माहिती फ्लॅटधारकांनी दिली. जब भी मैंने फ्लैट बुक किया था तो 2009 में मेरी बेटी 9th स्टैंडर्ड में थी, तो अंदाजन था कि 2-3 साल में पोजीशन मिल जाए और उसको अच्छी अभी थाना में अच्छे लोकेलिटी में जगह रहने के लिए मिले. तभी बेटी ने भी बहुत सपना देखा था कि मेरा रूम ऐसा होगा, मेरा रूम ऐसे डेकोरेट करूँगी. लेकिन आज 2014 साल है, अभी वो फर्स्ट ईयर BA में पढ़ रही है और अभी तो मे भी 2-3 साल या 4 साल तक ये बिल्डिंग अभी तो दिख नहीं रहा है कि 4 साल तक हो जाएगी. तब तक मेरे बेटी का पढ़ाई भी हो के उसकी शादी भी हो सकती है तब तक. और फिर उसको मुझे तो ऐसे मन से है कि
ज़िंदगी भर हम दोनों साथ में उधर रह के कि वो सपना पूरा हुआ ऐसे नहीं कभी कह सकते। बिल्डर की कोई जैसे बिल्डर ने जो कुछ ऐसे किया है कि कंस्ट्रक्शन उसके लिए क्या क्या कारण है पता नहीं है, लेकिन उसके लिए नॉर्मल लोगों का जो ड्रीम रहता है वो उसको कंप्लीट करने के लिए हमें अभी कितनी तकलीफ हो रही है और मालूम नहीं कभी वो सपना देखा है वो पूरा होगा की नहीं होगा। ग्रीन्स इमारतीसाठी जोता प्रमाणपत्र न घेता बांधकाम केल्याने ठाणे महानगरपालिकेने 2,85,00,000 रुपये दंड ठोठावला असून आजपर्यंत सेट डेव्हलपर्सने हा दंड भरलेला नाही। संघटनेने कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला असून वकिलाची नोटीस पाठविली असता बिल्डरकडून सदनिकेच्या ताब्याबाबत अनिश्चितता दाखवित अरेरावीची उत्तरे दिली जात आहेत। या प्रकल्पातील श्री बावीसकर यांनी पैसे भरून कशा प्रकारे वाताहत झाले याची व्यथा मांडत बिल्डरकडे हक्काच्या घराची मागणी केली आहे। मैं जब रिटायर्ड हुआ तो मैं ऐसे ख्वाब देख रहा था कि मुझे एक घर चाहिए, तो उस हिसाब से जो पूंजी मिली है मेरे को, जो कुछ मेरा पेंशन नहीं सब मिला वो मैंने पूरा के पूरा बिल्डर को दे दिया है। और उस हिसाब से मैं लगा कि 2011 को मुझे पोजीशन मिलेगा और मेरी रिटायर होने के बाद में मैं वहाँ शिफ्ट हो जाऊँगा और वहाँ रहूँगा। मैं अभी भी रेंटल बेसिस के ऊपर जहाँ रहता था वहाँ को भी छोड़ दिया, क्योंकि ये 11 साल को मिलने वाला था, इसके लिए मेरी पूरी की पूरी पूंजी में उसमें डाल दी। अभी बिल्डर ने मुझे धोखा दिया, ऐसे हो गया, क्योंकि अभी तक बिल्डर ने कुछ रिप्लाई दिया नहीं। मेरा हर एक दफ़े सवाल जवाब हुआ बिल्डर से, सब कुछ हुआ, लेकिन उसका कुछ भी कंक्लूजन निकला नहीं। तो बिल्डर मुझे यही बताया भाई कि अभी तो कुछ होने वाला नहीं, हमारे पास पैसा नहीं है। हमने तो आप अपने दिए हुए पैसे लेके जाओ, लेकिन उनको मैंने जो पैसे दिए वो अगर लेके तो भी मेरे को घर नहीं हो सकता, खोपोली वगैरह लंबा जाना पड़ेगा। तो मेरा सभी तरह से आशा टूट गया और सब सपना मेरा खलास हो गया। इसके लिए मेरी रिक्वेस्ट थी उसको कि भाई कम से कम हमें जल्दी से जल्दी अपना पोजीशन तो दे दे। तो बोले हम आपके अकेले के लिए पोजीशन देने के लिए नहीं बैठे हैं, हम पूरे बिल्डिंग के लिए काम कर रहे हैं। तो हम बोले बिल्डिंग के लिए इतना काम करेंगे तो पैसा आपके पास तो होएगा ना। नहीं बोले मेरा पैसा पूरा खत्म होना, मैं आप मेरी तरफ देखो, मैं तो पूरा बर्बाद हो गया, तो मुझे घर देने को कुछ सवाल ही नहीं। मैं अभी रह रहा हूँ तो हर एक रिलेटिव के इसके सबके रिक्वेस्ट करके मैं वहाँ दिन गुजार रहा हूँ मेरा। तो मेरे को तो कम से कम पूरा पैसा दिया, उसका तो मुझे तो थोड़ा बहुत तो देना मुझे, कुछ भी नहीं वो रिप्लाई। इसके लिए मैंने एसोसिएशन जो है वो भी ज्वाइन कर लिया और अभी हम लोग फाइट कर रहे हैं। मुझे उम्मीद है कि मुझे जल्दी से जल्दी फाइट करना। ॲडव्होकेट धनश्री केळकर यांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे। 2009 साली आम्ही फ्लाईटची बुकिंग केली, एकंदरीत 92 लोक आहेत या इमारतीमध्ये आणि ॲग्रीमेंटप्रमाणे सप्टेंबर 2011ला पोझिशन मिळेल असं लिहून दिलेलं आहे रितसर। आणि आज 2.5 ते 3.5 वर्ष उलटून गेली तरी बिल्डिंगचं पोझिशन मिळालेलं नाही, बिल्डिंगला प्लीज सर्टिफिकेट घेतलेलं नाही, म्हणून TMCने स्टॉपवरची नोटीस दिलेली आहे। आणि TMCमध्ये आम्ही अप्रोच झालो होतो की बिल्डिंगचं काम का थांबलं आहे। TMCमध्ये आपली एक चांगली सेल आहे की जे ग्राहक आहेत आज ज्यांना माहिती पाहिजे कुठच्याही प्रॉपर्टी, तर तिथे तुम्ही जर गेलात तर तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती मिळेल। तर तिथे जेव्हा आम्ही अप्रोच झालो तेव्हा तिथे आम्हाला हा प्रॉब्लेम कळला की स्टॉपवरची नोटीस दिलेली आहे आणि बिल्डरच्या अगेन्स्ट ऑर्डर पास झालेली 2,85,00,000 ही जर पेनल्टी बिल्डरने भरली तर कन्स्ट्रक्शन लगेच चालू होईल। हे आम्हाला TMCकडनं एक ग्वाही मिळालेली आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी ऑर्डर आणि सगळे कॉपी पण दिलेली आहे। आता या केसमध्ये आम्ही जेव्हा बिल्डरला अप्रोच झालो की तुम्ही आमची जी 2 ऑक्टोबरची मीटिंग होती त्याच्यामध्ये बिल्डरने आम्हाला हेच सांगितलं की अशी पेनल्टी ऑर्डरची आम्ही वाट बघतोय, सेट बिल्डर्सची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत आहे आणि ती पेनल्टी आम्ही भरू असंही आम्हाला त्यांनी सांगितलं। जवळजवळ 60 ते 65 मेंबर्स तिथे उपस्थित होते आणि 8 डिसेंबरच्या मीटिंगला आम्हाला सांगितलं की आमच्याकडे पैसेच नाहीत, म्हणजे 2 महिन्यामध्ये लगेच आर्थिक स्थिती ढासळू शकते बिल्डरसारख्या एवढ्या मोठ्या संस्थेची। आणि आम्ही पोझिशनचं विचारलं, नाही माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी बांधेन, अशा प्रकारची बेजबाबदार उत्तरं। आणि त्याचा मग दुसरा पर्याय म्हणजे मी लॉसमध्ये आहे, मला प्रॉफिटमध्ये आणण्यासाठी मला तुम्ही 1750 प्रमाणे पैसे द्या, ते पैसे मिळाले तर मी बांधेन, नाही तर तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा। आम्हाला फक्त पोझिशन पाहिजे, लवकरात लवकर कन्स्ट्रक्शन पाहिजे जागेचं होणं आणि आम्हाला तिथे राहायला जायचं, हेच आमचं एकमेव उद्दिष्ट आहे सगळ्यांचा। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोडावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे। रामनवमीच्या निमित्ताने मुलुंडच्या बाबाजी की झोपडी मंदिरामध्ये महापूजेचे आयोजन।
रामनवमी म्हणजे प्रभू श्री रामचंद्राचा जन्मदिवस. चैत्र शुक्ल नवमीला अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामाचा जन्मदिवस सर्वत्र रामनवमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाबाजी की झोपडी नावाने प्रसिद्ध असलेल्या उदासीनं आश्रम बडा आखाडा मंदिरात गेली 65 वर्षे रामनवमी आणि हनुमान जयंतीचे आयोजन केले जाते. या मंदिराची स्थापना बाबा ठाकूरदास महाराजांद्वारे करण्यात आली आहे. या मंदिराची स्थापना सुरुवातीला लहानशा अशा झोपडीत करण्यात आली होती. कालांतराने मंदिराची निर्मिती करण्यात आली, परंतु आजही सर्वसामान्य मुलुंडकर या मंदिराला बाबाजी की झोपडी या नावानेच ओळखतात. रामनवमीच्या निमित्ताने भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे पुजारी स्वामी दयानंद महाराज यांनी S9शी बोलताना दिली. आज भगवान श्री राम जी का जन्मोत्सव है. आप सभी मुलुंड वासियों को, मुंबई वासियों को, पूरे देशवासियों को भगवान श्री राम जी के जन्मोत्सव पर खूब खूब ढेर सारी बधाई. भगवान श्री राम जी आप सभी के जीवन में सुख शांति एवं आनंद मंगल की वर्षा करें. आज बाबा जी की झोपड़ी में राम जी का जन्म बड़ी धूमधाम से मनाया जा रहा है. परम पूज्य ब्रह्मलीन बाबा ठाकुरदास जी की यह जन्मस्थली है. यहाँ उन्होंने तपस्थली है, यहाँ उन्होंने बहुत तपस्या की है. ये बाबा जी की झोपड़ी विगत 65 वर्षों से भगवान श्री राम जी का जन्म और श्री हनुमान जयंती का महोत्सव धूमधाम से मनाती है. यहाँ पर वर्तमान में परम पूज्य गुरुदेव श्रीमान ब्रह्मर्षि जी महाराज विराजमान हैं, जो भी हिमाचल प्रदेश में हैं. यहाँ पर 15 तारीख को श्री हनुमान जयंती का जन्मोत्सव भी बहुत धूमधाम से मनाया जाएगा. आप सभी को यहाँ पर हार्दिक आमंत्रण है. भगवान राम आज के दिन ही भगवान ने इस धरा पे अवतार लिया था. देवताओं की प्रार्थना पर भगवान ने असुरों के संहार के लिए, गौ ब्राह्मणों एवं संतों के हित के लिए आज अवतार लिया था. इसलिए अनादिकाल से ही हम भगवान श्री राम जी का जन्म इस दिन धूमधाम से मनाते हैं. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगडेकरसह प्रिया शेट्टी, S9 न्यूज, मुंबई. जागतिक आरोग्य दिनानिमित्त ठाण्यातील सामाजिक संस्थांना महाराष्ट्र सरकारतर्फे बक्षिसं देऊन गौरविण्यात आली. जागतिक आरोग्य दिनानिमित्त ठाण्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामध्ये पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नेपच्यून फाउंडेशन विक्रोळी, सेवादान ट्रस्ट सरई ठाणे, अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ अशा 7 ते 8 संस्थांना उपसंचालक डॉक्टर संजीव कांबळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमात उपसंचालक शेखर गायकवाड, जिल्हा महिला अध्यक्ष डॉक्टर गौरी राठोड, उपप्राचार्य डॉक्टर संभाजी पवार तसेच जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर सोनावणे या मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यांनी तेथील लोकांना कुष्ठरोग तसेच इतर रोगांवर कशी मात करता येईल यावर मार्गदर्शन केले. आपण जशी पोलिओ या रोगावर मात केली आहे तसेच आताच्या काळात कुष्ठरोग मोठ्या प्रमाणात आढळला जातोय. यावर आपण अशीच मात करूया अशी शपथ येथील डॉक्टरांनी आणि NGOने घेतली आहे. प्रत्येक वर्षी जागतिक आरोग्य दिनाचं एक घोषवाक्य असतं की जेणेकरून संपूर्ण वर्षभर त्या विषयावर अनुषंगाने कारवाई यामध्ये करायची असते. यावर्षी दंश छोटा धोका मोठा असं घोषवाक्य आहे की जे अँटी मलेरियलच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत या दृष्टिकोनात ते लागू आहे. आज प्रामुख्याने आम्ही दरवर्षी उपसंचालक मुंबई मंडळ ठाणे म्हणजे विभागामार्फत आम्ही दरवर्षी कार्यक्रम साजरा करत असतो. आणि ज्या लोकांनी आपल्या संपूर्ण वर्षभरात चांगलं काम केलेलं आहे, प्रामुख्याने NGO जे आहेत, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जे आहेत, अशा लोकांचा आम्ही प्रमाणपत्र देऊन सत्कार करतो. यावर्षी आम्हाला गायकवाड साहेब, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे आणि आमचे खरात साहेब जिल्हा माहिती अधिकारी हे आज आम्हाला लाभले आणि त्यांच्या मार्फत आम्ही आज जेवढी काय आमची जी NGO होती त्यांचा आम्ही यामध्ये सत्कार केलेला आहे. ही संपूर्ण ॲक्टिव्हिटी संपूर्ण वर्षभर यासाठी आमचं जे मलेरिया डिपार्टमेंट आहे, जिल्हा हिवताप अधिकारी, सहाय्यक संचालक हिवताप, यामध्ये संपूर्ण बाबी ज्या आहेत त्या सगळ्या त्यांनी यापूर्वीच सगळं यामध्ये सांगितलेलं आहे. संपूर्ण सेन्सिटायझेशन जे आपण म्हणतो ते सर्व कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्याला सेन्सिटायझेशन झालेलं आहे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेन्सिटायझेशन यामध्ये घेतलेलं आहे. आणि जेणेकरून डासांचा प्रादुर्भाव यामध्ये कमी होईल आणि आमचे 0 मृत्यू, डासामुळे जे मृत्यू होतात प्रामुख्याने सेल्युलरमध्ये मेंदूचा मृत्यू, हे 0 मृत्यू यामध्ये होते. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आज जागतिक आरोग्य संघटनेने जी हाक दिलेली आहे, डंख छोटा परंतु धोका मोठा, याचं महत्त्व सगळ्या जनतेला विशद व्हावं म्हणून आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांमध्ये समन्वय राहावा म्हणून आजचा कार्यक्रम साजरा केलेला आहे. तो जिल्हा परिषदेमध्ये आणि जिल्ह्यातल्या सगळ्या पब्लिक हेल्थ सेंटरमध्ये आणि त्याचबरोबर उपसंचालकांच्या पातळीवर देखील साजरा झाला.
या निमित्ताने या महत्त्वाच्या प्रश्नाकडे जनतेचं लक्ष वेधणं हा तर याचा प्रमुख उद्देश आहेच आहे, परंतु आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ कसा राहील आणि आपले सगळे नागरिक निरोगी कशी राहतील हा खरा मुख्य उद्देश आहे. मला असं वाटतं की नागरीकरण वाढत असताना मुंबई आणि ठाणेसारख्या शहरामध्ये या प्रश्नाचंच नाही तर या महत्त्वाच्या मला वाटतं उपक्रमाकडे सर्वात जास्त महत्त्वाने लक्ष दिलं पाहिजे. नागरिकांनी दिलं पाहिजे, लोकप्रतिनिधींनी दिलं पाहिजे आणि त्याबरोबर आमच्या कर्मचाऱ्यांनी पण दिलं पाहिजे. जिल्हा प्रशासन यासाठी समन्वय साधण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करेल. या कार्यक्रमात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन 2013-14 पारितोषिक समारंभही साजरा करण्यात आला. यामध्ये 10 डॉक्टरांना रोख रक्कम रुपये 750 ते 5,000 पर्यंत रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यातही आले. प्राची मुळेसह प्रियंका नायकोडे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. मतदान नक्की करणार. मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा. मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे. मैं मतदान करणार. आधी मतदान करणार मग साईडवर जाणार. Though I travel lot, I'll make a point to cast my vote. Voting is as important as my duty. और ये भी कोई बुलण वाली गल है, पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे. मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतो. मी खूप उत्सुक आहे. आमचं मत आमचा अधिकार. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंडच्या साई ग्रुपतर्फे राबवण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ. मुलुंड पश्चिम यांच्या JN रोड साई ग्रुप चालक मालक संघाद्वारे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या गरमीमुळे मुंबईकरांमध्ये विविध विकारांचे प्रमाण हे वाढत चालले आहे. म्हणूनच साने केअर माधव वाघ यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन येथे केले गेले. साई ग्रुपचे अध्यक्ष संजय खामकर यांनी आयोजित करण्यात आलेल्या शिबिराची माहिती S9शी बोलताना दिली. साई ग्रुप चालक मालक ही संघटना आम्ही 2010 मध्ये स्थापन केली. आज आम्हाला 5 वर्ष झाली. त्याच्यात आम्ही हा रामनवमीचा एक उत्सव म्हणजे तो शिर्डीला बाबांच्या इथे मोठा उत्सव साजरा होतो, पण आम्ही सगळे शिर्डीला पोचू शकत नाही म्हणून आम्ही इथे साईबाबांचा तो उत्सव छोटा म्हणून इथे आम्ही पूजा करतो. आणि दरवर्षी आमचा साई भंडारा असतो तो 19 फेब्रुवारीला असतो आणि साई पालखी ही आमची 24 डिसेंबरला असते, पदयात्रा पालखी. आणि ह्या ह्याच्यातून आम्ही सामाजिक कार्यक्रम असं गरजू माणसांना अनुदान हे द्यायचा प्रयत्न आम्ही करत असतो या मंडळाच्या सोबत. या आरोग्य शिबिराला परिसरातील 60 ते 80 नागरिकांनी उपस्थिती दर्शवित मोफत हृदयरोग तपासणी, मूळव्याध, संधिवात आणि ECG अशा चाचण्यांचा लाभ घेतला.
साने केअर माधवबागच्या डॉक्टर शैलेजा धुन्ना यांनी माधवबागच्या उपक्रमाबद्दल माहिती S9शी बोलताना दिली। यहाँ पे चेकअप कर रहे हैं सभी हार्ट पेशेंट के, जॉइंट्स के, पाइल्स के, सभी पेशेंट को देख रहे हैं। मोस्टली हम लोग के माधवबाग में हार्ट पेशेंट के ऊपर ही ज़्यादा फोकस कर रहे हैं। यहाँ पे ECG प्रोवाइड कर रहे हैं, ECG वगैरह निकाल रहे हैं। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह प्रिया शेट्टी, S9 न्यूज, मुंबई। विरोधकांवर प्रहार करीत स्वराज्य आणि सुराज्यासाठी मतदान करण्याचे नागरिकांना मेधा पाटकर यांनी केले आवाहन। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या आम आदमी पक्षाच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी मुलुंड येथे पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीका केली। त्याचबरोबर त्यांनी आपचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला। पत्रकार परिषदेत त्यांनी देशातून भ्रष्टाचार हटवण्याच्या मागणीवर जोर दिला। तसेच न्याय प्रक्रियेत बदल करण्याची, निवडणूक प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्याची, पाणी, वीज, वाहतूक कोंडी आदी समस्या सोडविण्याचे आवाहन यावेळी आपतर्फे देण्यात आले। तर मतदारांना उमेदवार नाकारण्याचा आणि उमेदवाराला परत बोलविण्याचा अधिकार देण्याची मागणीही मेधा पाटकर यांनी केली। सर्व राज्यांमध्ये लोकपाल लागू करण्याचा, आरोग्य सुविधा सुधारणा, जीवनावश्यक औषधांची उपलब्धी माफक दरात करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले। 6 वर्षापेक्षा अधिक वयाच्या प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण, विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी तसेच कुपोषित मुलांसाठी मोफत शिक्षण आणि नोकरी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही मेधा पाटकर यांनी यावेळी दिले। पत्रकार परिषदेत मेधा पाटकरांनी प्रतिस्पर्ध्यांच्या जाहीरनाम्यावर भरपूर टीका केली। भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्याला जुनी दारू जुनी बाटली आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याला जुनी दारू नवी बाटली अशी विशेषणं जोडीत दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यांची खिल्ली उडवली। भाजपाचे उमेदवार किरीट सोमय्या गुजरात विकासाच्या नावावर मुंबईतील गुजराती समाजाची दिशाभूल करीत आहेत। तसेच स्वतंत्र तेलंगणा आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला दिला जाणारा पाठिंबा मतांच्या जोगव्यासाठीच असल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी पत्रकार परिषदेत केला। तसेच आदर्श घोटाळ्यात सहभागी असलेल्या अशोक चव्हाणांना लोकसभेची उमेदवारी देऊन काँग्रेस भ्रष्टाचारांना पाठबळ देत असल्याचे दिसून येत आहे। वाढत्या महागाईलाही काँग्रेस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला। स्वतःसाठी, स्वराज्यासाठी लढण्याची आणि निपक्षपणे मतदान करण्याचे आवाहनही मेधा पाटकर यांनी पत्रकार परिषदेत केले। काँग्रेसचा जाहीरनामा हा नव्या बाटलीत जुनी दारू असल्याचा आरोप आम्ही केला होता। BJPचा जाहीरनामा हा जुन्याच बाटलीत जुनीच दारू असल्यासारखा दिसतोय। याचं कारण की त्यांनी पुन्हा एकदा असे मुद्दे उठवलेले आहेत जे देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या आणि घटनेच्या सुद्धा विरोधात जाऊ शकतात। मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या भारतीय जनता पार्टीची विशेषतःच खोटे दावे ही दिसते आणि किरीट सोमय्यांनीही ते सुरू केलेलं आहे असं मला ठिकठिकाणी जनता सांगते। म्हणून आज मी याबद्दल बोलू इच्छिते, अन्यथा मी हे बोलू इच्छितही नव्हते। पण त्यांनी सगळीकडे मी विकासाच्या विरोधी आहे असा जो प्रचार केलेला आहे तो अत्यंत खोटा आहे। आम्ही भ्रष्टाचारमुक्त विकासाच्या बाजूने आहोत, आम्ही लोकसहभागितेसह विकासाच्या बाजूने आहोत, आम्ही समतापूर्ण, न्यायपूर्ण आणि घटनेला धरून होणाऱ्या विकासाच्या बाजूने आहोत आणि तशा विकासाची भरपूर संधी आणि शक्यता या देशात आहे। पण तरीसुद्धा त्याला डावलून मुठ्ठीभरांचा विकास, भ्रष्टाचारी विकास आणि अत्याचार विस्थापन आणणारा विकास चालू आहे। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर बांधलं गेलं तरी ट्रॅफिक जाम होतोय आणि कितीही महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केले तरी ड्रेनेजचा आणि पाण्याचाही प्रश्न सुटलेला नाही अशी या मुंबईची अवस्था आहे। साधे संडास बांधले गेलेले नाहीत, प्रिन्सिपल शाळा चालू नाहीत। तेव्हा किरीट सोमय्यांनी जो दावा केला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे। या पत्रकार परिषदेचे रूपांतर प्रचार रॅलीमध्ये करत मेधा पाटकर यांनी मुलुंड विभागात आपली प्रचार रॅली काढली। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह प्रियांका कंडे, S9 न्यूज, मुंबई। ठाणे महानगरपालिका महापौर कार्यालयाबाहेरील सज्जा कोसळला, मुख्यालयाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी। ठाणे महानगर मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर पडझड झाल्याची घटना ताजी असतानाच महापौर कार्यालयाबाहेरचा सज्जा कोसळला। पालिका मुख्यालयात पडझडची महिन्यातील ही दुसरी घटना आहे। वडपिंपळाच्या रोपट्यांची मुळे वस्तुता पसरत असल्यामुळे बांधकाम कमकुवत होते। त्यामुळे ठाणे महापालिका मुख्यालयाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची गरज असल्याची मागणी पुढे येऊ लागली आहे। पाचपकाडे येथील ठाणे महानगरपालिकेचे 4 मजली मुख्यालय 5 मार्च 1989 मध्ये करण्यात आले। 25 वर्ष अशी जुनी इमारत झाली असून त्याला अनेक ठिकाणी तडे गेल्याचेही निदर्शनास आले आहे। महापौर कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील सज्जाचा काही भाग कोसळला। या ठिकाणी सुदैवाने वर्दळ नसल्याने दुर्घटना टळली। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। धार्मिक उपक्रम राबवित ठिकठिकाणी रामनवमी साजरी। ठाण्यात सेट बिल्डर्स कडून ग्राहकांची फसवणूक, न्याय मिळेपर्यंत नागरिकांचा लढा सुरू। मुलुंडमध्ये स्वराज्य आणि सुराज्याकरिता मतदान करण्याचे मेधा पाटकरांचे आवाहन। S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार।